चंद्रपुर शहर महानगर पालिका के स्थायी समिति और जोन सभापति पद पर विद्यमान सभापति का 1 वर्ष का कार्यकाल पूर्ण होने से मनपा स्थायी समिति सभागृह में उक्त पदों के लिए चुनाव लिया गया। चंद्रपुर शहर महानगर पालिका के स्थायी समिति सभापति पद पर राहुल पावड़े इनका अविरोध चुनाव हुआ। जोन क्रमांक 1 में बंटी उर्फ प्रशांत एकनाथ चौधरी, जोन क्रमांक 2 में कल्पना बगुलकर, जोन क्रमांक 3 में सुरेश पचारे इनका जोन सभापति पद पर चुनाव हुआ है। वर्तमान स्थायी समिति सभापति राहुल पावड़े इनका सभापति पद पर इस बार तीसरा टर्म रहेगा। स्थायी समिति सभापति चुनाव के लिए पीठासीन अधिकारी के तौर पर जिला परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल करडिले और जोन सभापति चुनाव के लिए अपर जिलाधिकारी सचिन कलंत्रे ने काम देखा। इस समय मंच पर मनपा आयुक्त संजय काकड़े उपस्थित थे। चंद्रपुर शहर महानगर पालिका की स्थायी समिति और जोन सभापति विद्यमान सभापति का 1 वर्ष का कार्यकाल पूर्ण होने से 15 अप्रैल को मनपा स्थायी समिति सभागृह में उक्त पद के लिए चुनाव लिया गया। स्थायी समिति सभापति पद के लिए चुनाव में सत्ताधारी भारतीय जनता पार्टी के राहुल पावड़े तो शहर विकास आघाड़ी के दीपक जायसवाल मैदान में थे। इनमें से दीपक जायसवाल ने उम्मीदवारी आवेदन पीछे लेने के कालावधि में आवेदन पीछे लेने से राहुल पावड़े इनका चुनाव बिन विरोध हुआ। जोन क्रमांक 1 में बंटी उर्फ प्रशांत एकनाथ चौधरी, जोन क्रमांक 2 में कल्पना बगुलकर इनका भी चुनाव अविरोध हुआ। लेकिन जोन क्रमांक 3 सभापति पद के लिए सुरेश पचारे और अली अहमद मंसूर इनमें लड़त थी। मतदान करने की प्रक्रिया में जोन की उपस्थित 17 सदस्यों में से सुरेश पचारे इन्हें 11 मत तो अली अहमद मंसूर इन्हें 6 मत हासिल कर सुरेश पचारे ने 5 मतों से विजय प्राप्त किया। इस समय सभी स्थायी समिति सदस्य उपायुक्त गजानन बोकड़े, सहायक आयुक्त विजय देवड़ीकर, सचिन पाटिल, शीतल वाकड़े, मुख्य लेखा परीक्षक मनोज गोस्वामी, नगर सचिव सुभाष ठोमरे, शहर अभियंता महेश बारई, साथ ही महानगर पालिका अधिकारी और कर्मचारी वर्ग उपस्थित था। चंद्रपुर शहर महानगरपालिकेचे झोन क्रमांक 1, झोन क्रमांक 2, झोन क्रमांक 3 आणि स्टँडिंग कमिटी सभापतीचे इलेक्शन संपन्न झाले आहे। झोन क्रमांक 1 मध्ये चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून आमचे प्रशांत चौधरी हे निवडणूक जिंकलेले आहे। त्याच पद्धतीनं झोन क्रमांक 2 मध्ये सभापती म्हणून कल्पनाताई बगुलकर यांची निवड झालेली आहे आणि झोन क्रमांक 3 मध्ये आमचे सुरेश भाऊ पचारे हे निवडणूक जिंकलेले आहे। त्याच पद्धतीनं स्टँडिंग कमिटीमध्ये सुद्धा आमचे सभापती राहुलजी पावड़े यांचा विजय झालेला आहे। या तीनही झोन सभापती आणि आमचे स्टँडिंग कमिटीचे सभापती यांच्या माध्यमातून आम्ही महापौर या नात्यानं मी आणि आमचे आदरणीय नेते सुधीरभाऊ मुनगंटीवारजी, आदरणीय हंसराजभाई आहिरजी, आदरणीय नानाभाऊ शामकुळेजी यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही या चंद्रपूर शहराचा विकास करण्याचा ध्येय घेतलेला आहे आणि तो ध्यास सतत चालू राहणार आहे। कारण विकास आणि विकास हाच आमचा फक्त अजेंडा राहणार आहे। प्रत्येक प्रभागाचा विकास करणं हे आमचं मनोदय आहे आणि याच्यामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही। चंद्रपूरची जनता आम्हाला सहभाग करत आहे, सर्वजण आम्हाला साथ देत आहे, याच्याबद्दल मी चंद्रपूरच्या जनतेचं सगळ्यांचं आभार व्यक्त करते आणि विकासाचा झंझावात असाच पुन्हा सुरू राहील असं मी त्यांना ग्वाही देते। धन्यवाद। सभापतीची तिसऱ्यांदा माझी निवड झाली आहे। या जिल्ह्याचे आमचे आदरणीय नेते, महाराष्ट्र राज्याचे अर्थ नियोजन व वनमंत्री, आमचे मार्गदर्शक नेते, आमचे आधारस्तंभ आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवारजी यांच्या आशीर्वादाने, आदरणीय हंसराज भैया, आदरणीय नानाभाऊ यांच्या मार्गदर्शनात, आमचे आदरणीय अंजलीताई घोटेकर, आमचे जिल्हा परिषदचे अध्यक्ष आमचे देवरावदादा भोंगडे यांच्या नेतृत्वात आजची ही निवडणूक माझ्यासाठी तिसऱ्यांदा ही निवडणूक होती आणि अतिशय महत्त्वाची निवडणूक होती आणि आज या ठिकाणी माझा विजयसुद्धा झालेला आहे। निश्चितपणे चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून चंद्रपूर शहराचा सर्वांगीण विकास व्हावा याकरिता सातत्याने 2 वर्ष मी काम केलेलं आहे आणि यानंतरसुद्धा महानगरपालिकेचा स्थायी समिती अध्यक्ष या नात्याने आणखी या कार्याला गती देऊन चंद्रपूर शहराच्या नागरिकांना, चंद्रपूर शहराला एक सुंदर आणि स्वच्छ चंद्रपूर करण्याचा संकल्प घेऊन आमच्या आदरणीय महापौरताई यांच्या नेतृत्वात, आमचे आदरणीय उपमहापौर अनिलभाऊ फुलझेले, आमचे आदरणीय गटनेता वसंतभाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनात एक चंद्रपूर शहर महानगरपालिकेला एक सुंदर महानगरपालिका, एक सुंदर चंद्रपूर करण्याचा संकल्प घेऊन जे 2 वर्षात आम्ही काम केलं आहे त्याला आणखीनच गती देऊन आम्ही पुढे सुद्धा काम करणार आहोत आणि नागरिकांनी जो आशीर्वाद, नागरिकांनी जो विश्वास आमच्यावर दाखवलेला आहे तो विश्वास आम्ही पूर्ण करण्यासाठी नियमितपणे संकल्प करून कार्य करूया।